कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये खासगी क्लासेसच्या संचालक विरोधातील पोक्सो प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर दाखल झालेल्या प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज माणगाव सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। पीडित मुलाने 5 एप्रिल 2026 रोजी धाडस दाखवत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केलं होतं। या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। 22 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जितेंद्र डी म्हात्रे यांनी ठोस युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत जामिनास तीव्र विरोध केला। न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला। या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे।